मला मुंबईला सांगा, तुम्ही किती वर्ष लोकांना पुतळे दाखवणार आहात? छत्रपती शिवाजी महाराजांचं खरं काय म्हणू, ज्याला आपण ज्याला स्मारक म्हणू, त्यांचे गडकिल्ले आहेत. गडकिल्ले मग ते सगळ्यात मोठं अट्रॅक्शन नाही का ते होणार? पण करता येतील ना अहो, सायमल्टेनियसली. पुतळे तर नाक्या नाक्यावरती आहेत आपल्याकडे सगळ्यांचे. इथे बाबासाहेबांचा पुतळा, इथे महाराजांचा पुतळा, इथे आंबेडकरांचा पुतळा, इथे कोणाचा ज्योतिराव आमच्या फुलेंचा पुतळा, इथे टिळकांचा पुतळे खूप झालेत महाराष्ट्रात. त्या पुतळ्याची निगाही राखत नाहीत. माझं कसं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे तसं एक समुद्राच्या मध्ये. तुम्ही कशासाठी पण ह्याच्या वाटेला जाताय? माझं असं म्हणणे, गडकिल्ले करा ना. एवढे गडकिल्ले जे आहेत, तो आमचा इतिहास आहे. पुतळा हा आमचा काही इतिहास नाहीये. आणि तुम्हाला जर समजा टुरिस्ट अट्रॅक्शन सगळं आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट, हे हलवायचं नाही, हात दगड हलवायचं नाही. आता पण लोक किती जात आहेत. टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणून तुम्हाला करायचं असेल तर या गडकिल्ल्यांवरती जा, गडकिल्ले बघा. तुम्हाला ते गेल्यानंतर, तिकडचा इतिहास ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की बाबा आमच्या महाराजांनी काय केलं. ज्या आमच्या छत्रपतींनी, खरं तर हा म्हणजे आता मी काल कुठेतरी ICSE का काय ते तुमच्या शाळा असतात का, SCBSE आणि ICSE, शिवाजी महाराज शिकवले जात नाहीत आमच्याकडे. या मुळात शाळा आल्या त्या तुमच्या त्या ह्यांच्यासाठी, IAS अधिकारी आणि ह्यांच्यासाठी, त्या मुलांसाठी आल्या की यांच्या ट्रान्सफर होतात म्हणून त्यांचा काय सिलेबस बदलू नये वगैरे वगैरे ह्याच्यासाठी. म्हणून आता त्याच्या शाळाच्या शाळा सगळ्या देशभर सुरू झाल्या. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवता येत नाहीत. म्हणजे ज्याला आपण क्रांतीचा उगम ज्याला म्हणतो आपण, या हिंद प्रांतातला, त्याचा इतिहास तुम्हाला सांगता येत नाही. फ्रेंच रेव्होल्युशन शिकवताय तुम्ही. आम्हाला काय साठायचं ते? माझं म्हणणं आहे की काहीच वाटायचं नाही. फ्रेंच रेस्टॉरंटमध्ये जाऊन ऑर्डर देता येत नाही आम्हाला. नाही, माझं म्हणणं तेच आहे की माझ्याकडे काय हिस्ट्री हा दुर्लक्षित सब्जेक्ट काय आहे ते माझं म्हणणं, कारण त्याच्या परीक्षा घेतल्या जातात. आता तू मला सांग की मोहम्मद गझनी कधी आलेला इंडियामध्ये? 1200 मध्ये. नाही, एक्झॅक्ट साल आठवतोय का? त्यासाठी मी मोहम्मद गझनी डोकं 10व्या शतकात. हा, किंवा तो कुतुबुद्दीन कोणतो आले ते कोणालाच माहित नाही ना. का नाही? कारण त्याच्या परीक्षा घेतल्याचं प्रेशर एवढं होतं ना. आज हिस्ट्री शिकवायला आज एवढी, म्हणजे एखाद्याला सांगितलं, कॉन्ट्रॅक्ट दिला अख्खं हिस्ट्री तुम्ही मला एका कार्टून फॉर्म मध्ये द्या. कुठचा पदार्थ कुठच्या रेस्टॉरंटमध्ये चांगला मिळतो हे माहिती आहे ना. हे बघा, जो देश, जो प्रदेश आपला इतिहास विसरला ना, तो संपला.